दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा केंद्र सरकारच्या वतीने उन्हाळी कांद्याची खरेदी केली जाणार आहे आणि ती खरेदी आता सुरू झालेली आहे. मी आता चांदवड येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर आलेलो असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का नाफेडकडून शासकीय दर जो आहे तर तो ₹15.80 इतका प्रति किलोला दर देण्यात आलेला आहे. मात्र हा बाजार समित्यांपेक्षाही कमी दर असल्यामुळे जे काही शासकीय कांदा खरेदी केंद्र आहेत तर त्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी जो दर आहे तर तो बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा साधारण 2 ते ₹5 पर्यंत हा कमी दर मिळत असल्या कारणाने या ठिकाणी आपण पाहू शकतात का आपल्याला या कांदा खरेदी केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी हा कमी दर असल्यामुळे थेट बाजार समितीतून कांद्याची खरेदी करावी अशी मागणी जी तर ती शेतकऱ्यांनी केलेली आहे. मात्र सरकारकडून सुद्धा तशी घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र ही खरेदी जी तर ती व्यापाऱ्यांशी स्पर्धा करत व्यापाऱ्यांच्या स्पर्धात्मक दरानुसार ती करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना ₹2 अधिकचा दर मिळेल अशी मागणी जी तर ती शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि ही मागणी जी तर याकडे आता केंद्र सरकार कशा पद्धतीने पाहणार आहेत तर याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की चांदवड येथे साधारण कांदा खरेदी सुरू होऊन 17 दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र 1 किलो सुद्धा कांदा जो आहे तर तो बाजारभाव आणि अटी शर्तीमुळे या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला नाहीये. दुसरीकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 19 कांदा खरेदी केंद्र आहेत आणि त्याच्यावर आतापर्यंत फक्त 48 मेट्रिक टन कांदा जो आहे तर तो खरेदी करण्यात आलेला आहे आणि त्यातील सेंट्रल वखार महामंडळाकडे जो आहे तर ते त्यांच्या अटी शर्तीनुसार त्यांनी फक्त 20 टन कांदा जो आहे तर तो साठवणूक केलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं जे उद्दिष्ट आहे तर हे पूर्ण होणार का? या निमित्ताने हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, चांदवड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.